कामची आई. लेखक साने गुरुजी. भाग 12वा. रात्र 19वी. पुनर्जन्म. माझे वय त्यावेळेस 11 वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकवण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथे शिकावयास होता, परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून 2-3 वेळा पडून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुडा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्याही व दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावावयाचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्याची प्रकृती फार अशक्त होती, म्हणून कोणा दूरच्या नातलगांकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस नव्हते. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल होत, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता, कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे. एके दिवशी अक्काला वात झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्च करून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी तिचे आईबाप व्हावयाचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन. सासूरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात, त्यात पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले आहे. सासरचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या. सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्रंदिवस रडविती धाई धाई. वगैरे ओव्यांत हे करुण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केलेले आहे. कारल्याचे कडूवेल, रेशमाची गाठी या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकवायची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे आम्हालाही मारीत असत म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासू सुनेचा खेळ करीत असतील तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात. करशील गडबड का मारू आणखी वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे, 5-6 वर्षांचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचे आहे, नाहीतर शिपाई व्हायचे आहे. मी त्याला जर विचारलं, हे 2च धंदे तू का पसंत केलेस, तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढीन. मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासूरवास वाटतो. शाळा व संसार यांचे माहेर झाले पाहिजे. मी कुठेतरी बहकत चाललो असे म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी.
पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकवणारी माझी थोर संस्कृती, त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते. परंतु जाऊ दे. दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जण बसलो होतो. ताम्हणात थंड पाणी घालून ते ताम्हण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या, कोठले कोलन वॉटर. आई ताम्हण धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले कोणास माहीत, परंतु ताम्हण मला धरावयास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवास म्हणाली, देवा, शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दही भाताने लिंपीन. पोरीला गुण येऊ दे, उतारा पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरवसा होता, परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नांत आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे. रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडवू नकोस, असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. 3 सांजची वेळ होत आली होती. बाहेर कानपिणींना कांडप घातलेले होते. ते त्यांच्याजवळ मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी, गुरे आली हो, एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईचा प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लावावा म्हणून का ती रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-2 दिवसात होत नव्हते. तिचा आत्मा आईला तिच्या कुशीत मला ठेवा, मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल. असे का ती ओरडून सांगत होती? असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्षी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा आणि देवा तुळशीस दाखवावा का गुरे बांधावी का धार काढावी का काढा करावा का भाजी भात करावा का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे? तिला काय 1000 हात होते? आई, धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेची उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवडे मला माहीत नाहीत. माझी आई संतापली, रागावलीही. तिच्या क्षमेला, सोशिकपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती. कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला. इकडची गाडी तिकडे करायला नको. तिकडे लावले ना दिवे, आता येथे आला आईशीला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता एरंड. तिने त्रिकाळ खायला हवे रेड्याला, रिंडोजी नुसता. श्यामा, अरे कार्ट्या, उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर, श्वास धरलं ना वाटते. तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरला आहेस. आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो. राम रक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली. तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो. गुणहीन करण ते जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात.
हे खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढं खरं, माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले आणि मला नवीन हृदय मिळाले. रात्र 19वी समाप्त. रात्र 20वी. सात्विक प्रेमाची भूक. काय सुरुवात करू ना रे गोविंदा? श्यामने विचारले. थोडा वेळ थांबावे, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला तर त्यांना वाईट वाटतं. गोविंदा म्हणाला. इतकं काय असं आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे झाले आहेत लोक. तुम्ही सांगता ते तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून सांगता ना, का तुम्हालाही ते टाकाऊ वाटतं? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केला असं होईल. ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य व अयोग्य वाटते ते आपणास लोकांना कसं बरं देता येईल? भिकाने विचारले. शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा? त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात. गोविंदा म्हणाला. हे पहा, आलेच म्हातार बाबा. या बाबा, इकडे बसा. राम म्हणाला. इकडेच बरं आहे, असा आहे ते बसतो. ते म्हातार बाबा म्हणाले. श्याम, कर सुरुवात आता. राजा म्हणाला. सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो, परंतु वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचे ठरवले. 1-2 इयत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते. दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती, म्हणून दापोलीस कॅम्प दापोली असंही म्हणतात. या कॅम्पनंतर काप असा अपभ्रंश झाला व हल्ली काप दापोली असे म्हणतात. तसं पाहिलं तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्राच्या आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव, हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजाच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्याचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती. परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावास मनसुबीची तलवार गाजवणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यातील स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे सांगणारे केसरीचे संपादक, गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा हा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हेही याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक व गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हेही ह्याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत. उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे काजू झाडावर हुंड्या झुमरांसारखे डोलत असतात.
दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. पायाने मी एवढं चालून जाईन की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता. परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटे सुटून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासून ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात. हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलोही आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू, कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू शेकडो जन्मात मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवन रस भरलेला असतो तसे प्रेम पाहिजे. सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही. त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो. 2 महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते. माझीही जणू तशी स्थिती होती. दर 8 दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजतं आहे की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता, प्रखर उन्हात वाढू दिलं नाही, जळू दिलं नाही, त्याला पाणी घातलं, सुकू दिलं नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल, मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळालं नाही ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो तेच देतो. मी रस्त्याने जात होतो. मधून डोळ्यांतून अश्रू येत होते. या 6.5 कोसांच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्न अदृश्य झाले होते असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पडतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीक तर नाही येणार. मी त्यावेळेस 12-13 वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोड विहीर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच तो. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोडीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावावयाची. मी अंगणात दिसताच अण्णा आला, अण्णा आला असे धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली,
उशिरा का निघालास? जरा लवकर निघावं की नाही? बाहेर रात्र झाली. मी म्हणालो, माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळूनच गेल्यासारखं वाटत होतं. मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस या वयाचे. आई म्हणाली, आई, मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमानं पाहिलंस की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन. असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आलं व भावांनाही रडू आलं. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. हे कढत पाणी घे व पाय धु. थांब, थोडे तेल लावते, मग वर कढत पाणी घे. असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावित होती व मी तिच्याकडे पाहतच होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही. हा शब्दही कानी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. अण्णा, गोष्ट सांग, नाहीतर एक नवीन श्लोक शिकव, असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुवून आले व संध्येला बसले. का रे, संध्या वगैरे झाली का तुझी? त्यांनी मला विचारले. त्यावेळेस मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजतच नसे, तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. नाही केली, करतो आता, मी म्हटले. तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? उठ, संध्या वगैरे करायची. ते रागाने बोलले. आई म्हणाली, आताच तो आला, दमला आहे अगदी, गडून गेल्यासारखे वाटते म्हणाला, जरा बसला आहे. श्याम, जा, संध्या वगैरे कर. मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यांतील पाण्याची देवाला शतअर्घ्ये सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, तिकडे संध्या वगैरे करतोस की नाही? आणि एक एवढे डोके वाढले आहे, हजाम मिळत नाही वाटतं? नुसता कावळा झाला आहे. मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले की डोके करून घे म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही, नाहीतर लख्या न्हाव्याला बोलावून आण व डोके तासटून घे, नाहीतर येथे राहू नकोस, निघून जा. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती. दगड मिळाले. मला माझा हुंका आवरेना. त्याचा स्फोट झाला. झालं काय रडायला? कोणी का मारलं आहे? सोंग्या आणता येतात सारी, वडील म्हणाले. पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात. जवळ नसतील, नसेल केले. तेथे पुन्हा 10 वाजता शाळेत जायचे. श्याम, उगी. संध्या झाली का? आरती करा, मी पाने वाढते. भुकेलेला असशील. आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. आरती झाली, पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढलं. माझ्याकडं कोणाचं लक्ष नाही असं बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावलं असतं तर चटकन पाणीच बाहेर आलं असतं. जणू अश्रुमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, परंतु त्या रात्री त्याचे दही दिले. त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हतीच. आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली, परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण यशोदेचा बाळ, सुकुमार लडीवाळ, कृष्ण यशोदेचा तान्हा, त्यासी पाजी प्रेम पान्हा, कृष्ण बाळ मेघ श्याम, यशोदेचे प्राशी प्रेम. मी गाणे ऐकत होतो.
माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पान्हा पाजित होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. आई, तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल. चल, मला निजव, थोडा वेळ थोपट, राहू दे पोते रे. मुलापुढे आईचे काय चालणार. मी जणू त्यावेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या. पहाटेची वेळ दूर कोंबडा रवे, परी बाळा झोपी जावे लहान तू. पहाटेची वेळ वाजू लागती रहाट, बाळा तू पाळण्यात झोप घेई. पहाटेची वेळ काका करीतो कावडा, झोपे परी माझ्या बाळा उठू नको. पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घेई आई म्हणे, बाळा तू झोप घेई आई म्हणे. मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई, मी आपला निघून जातो, मी इथं राहत नाही. मी आलो तर भाऊ किती रागे भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे. आई म्हणाली, असं नको हो श्याम करू, हे चांगलं का. अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असतं. बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे, तुला कळतं का काही. त्यांचे मन निराश असते, त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढविले तर 2 शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का. इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचं मोठं केलं. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते पैसे देतात. ते तू या 2 शब्दांमुळे विसरून का जावे. आणि डोके वाढले आहे म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही, तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे. आईबापांना बरे वाटावे म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का. आईबापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत म्हणून इतकंही तू करू नयेस का. आई मला समजावित होती. केसात कसला ग आहे धर्म. मी म्हटलो. आई म्हणाली, बाळा, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस. मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म होय. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल, परंतु आज मला सारं कळतं आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियांस सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे सर्वांमध्ये धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा कुठेही गेली तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावे म्हणून. खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे हे मला आज कळते आहे. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई, परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत, परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. काय श्याम, लईशी डोई वाढवलीस असं त्याने विचारले. मी त्याला म्हटले, गोविंदा, तुझा हात हलका आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात. माझे शब्द ऐकून गोविंदास बरं वाटलं. आम्ही अंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवनसे आणले होते. तवनसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवनशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. 4-4 महिने टिकतात.
पावसाळ्यातील भोपळे व तवंशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, हे तवनसे आणले आहेत, पातोडे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पाने सुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते. श्याम, चुलीखाली थोड्या काटक्या घाल, मी पण आंघोळ करून देवळात जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशनी करीत असतो. वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम. माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा म्हणून ते देवास आळवीत. मला पातोडे आवडत म्हणून बाहेर हिंडावयात जाऊन तवनसे घेऊन आले. त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो. मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो असे आल्यावर त्यांनी पाहिले असते तर त्यांची केवढी निराशा झाली असती. त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झालं असतं. हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती? हीच का कृतज्ञता? हेच का प्रेम की 2 शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत? 2 शब्दांनीच ती मरून जावीत असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे म्हणून वाळलेला पातेला वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे वाढली. निरनिराळ्या रंगाची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दुर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व खिसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोडे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात, त्यात गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घालावयाचे. वाफेवर हे उकळावयाचे. उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो. वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने निरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोलू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्न शुद्धी करून घेतात. कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खावयाचा, मग तो खवावयाचा. मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा. नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस, त्याला अंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. त्या अंगरसाबरोबर पातोडे, मोदक, खांडवी वगैरे पक्वाने कोकणात खातात. मी चांगला घट्ट अंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. श्यामला वाढ गा आणखी पातोडा, माझं म्हणून एक वाढ. वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीही केली नाही. 10-12 उठाबशा काढ, अंगणातले गवत बिळून टाक, त्या झाडाला 4 कळशा पाणी आणून घाल, देवांना 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद्या वेळेस रागाने बोलत, परंतु मारीत नसत. आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वात लहान 5-6 वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, आई जाऊ? कुठे रे बाबुल्या? मी म्हटले. आईला आहे माहीत, जाऊ का? त्याने विचारले. आई म्हणाली, जा, पण ते श्लोक पीक म्हणत नको बसू. हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याच नावाने त्याला हाक मारीत. आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, आई करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला? आई म्हणाली, नाही रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो. एरवी कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लब्बाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगड. मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली,
श्याम, तू आज गेला असतास तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. त्यांना अन्न नसते गोड लागले, घास नसता गिळवला. एखाद्या वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला तर म्हणतात, कोणी आठवण काढली, गजूने की श्यामने? त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे. श्याम, अरे मी अशी आजारी, मी नाही हो फार दिवस जगायची. आता एकटे त्यांना सोडून मला जावं लागेल. त्यांना भाऊ बहिणी कोणी पोषित नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे तुमच्याकडे पाहूनच ते जगतात, तुमचंच त्यांना सुख. असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, श्याम, ते नेहमी म्हणतात की असतील बाळ तर फेडतील काळ, नाहीतर होतील काळ. तुम्ही काळ नका होऊ, तर काळ आला तर त्याला हाकलून द्या, त्यांना सुख द्या. आईचे जेवण झाले. मीही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणी जमवली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. तीत त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुवून तिने चुलीमागे शेकट ठेवली. दुधाणीखाली विस्तव हवा का तिने पाहिले. याप्रमाणे आईची निर्वानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फऱ्यामऱ्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खळे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला. आईनं माझे धोत्र फाटलं होतं ते ढिगळ लावून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतही केली होती. ती आम्ही प्यालो. पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेवला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढलं. भातात 2 तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात म्हणून शेजारच्या जानकी वहिनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. आता संक्रांतीस ये हो. पाय फार दुखत असले तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी, द्यावे 2 आणे आणि यावे. जप हो स्वतःला, असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. श्याम, मी बोललो म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग, अभ्यास कर, ते म्हणाले. नंतर मी दोघा धाकट्या भावांस कुरवाळून निघालो. गाव संपेपर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारी गेले व मी एकटाच चालू लागलो. आईबाबांचं प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो तेव्हा प्रेम मिळावं म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू. वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, का रे मुला रडतोस, तुला कोणी नाही का? मी त्याला म्हटलं, माझे आईबाप आहेत. ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत? तुला घालवून लावले का त्यांनी? नाही, ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई हो? खरेच खरेच कसा बरा उतराई हो? या विचाराने मला रडू येत आहे. विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जल्दीने चालू लागलो. रात्र 20वी समाप्त. भाग 12वा समाप्त.